कोकणातील बारमाही प्रवाहित असलेली डुबी नदी जी आहे खेड तालुक्यामधली त्याच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणामध्ये 3 वाड्यांना धोका उत्पन्न झाला आहे। येथील शेती देखील एकरामध्ये 3 ते 4 एकरामधील भात शेती पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन गेलेली आहे गेल्या पावसाळ्यामध्ये। आणि आता या ठिकाणी जे नदीपात्र हे पूर्णपणे गाळानं भरलेलं असल्यामुळे तो गाळ काढण्याची मागणी ही ग्रामस्थांकडून होते। या ठिकाणी नदीच्या किनाऱ्यावर जे मोठ्या प्रमाणामध्ये किनाऱ्यावरची जी धूप होऊन जाते आहे मातीची, ती रोखण्यासाठी शासनाने या ठिकाणी संरक्षक बंधारा बांधावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केलेली आहे। आणि या मागणीला आता प्रशासन कशा प्रकारे प्रतिसाद देत आहे हे पाहावं लागणार आहे। डुबी नदी किनारच्या खोपी गावातील कदमवाडी असेल, सुतारवाडी असेल किंवा बौद्धवाडी असेल, या तिन्ही वाड्यांमधील ग्रामस्थ हे जीव मुठीत घेऊन जीवन जगण्यासाठी आता विवश झालेले आहेत। परंतु याकडे शासन प्रशासन लक्ष देणार आहे का आणि या ग्रामस्थांच्या व्यथा ऐकणार आहे का? आता आपण या ठिकाणी या डुबी नदीच्या भोवरा ह्या डोहाच्या काठावरती उभे आहोत। आज गेले 15 ते 20 वर्ष या बाजूची ही जी संपूर्ण दरा दिसते, ही दरा नव्हती तर या ठिकाणी पूर्वी भातशेती होती। हा भातशेतीचा खाचर या पाण्याच्या संपूर्ण प्रवाहामुळे नामशेष झालेला आहे। आज या दऱ्याच्या वरच्या बाजूला जी घरं आहेत, ही घरं जीव मुठीत धरून जगतात। पावसाळ्याच्या सीझनमध्ये त्यांना काही लोकांना आपली घरं सोडून मुंबईत जावं लागतं आपल्या नातेवाईकांकडे। आज कदमवाडी, सुतारवाडी आणि खालची तिकडची बौद्धवाडी या लोकांना या पाण्याच्या लोटामुळे एवढी भीती निर्माण झाली आहे। आणि शेती जर तुम्ही म्हणाल तर शेतकऱ्यांना आज शेतीची गरज आहे, शेती करायला लोक तयार आहेत, पण जर पावसामुळे जर शेती वाहून जात असेल, आज पलीकडे आपण बघितलं तर ही संपूर्ण नदीचं जे संपूर्ण पात्र आहे हे शेतीमध्ये घुसल्यामुळे शेती नामशेष झालेली आहे। त्या ठिकाणी रेती दगड जाऊन बसलेले आहेत। हे संपूर्ण थांबवण्यासाठी इथल्या ग्रामस्थांनी बऱ्याच वेळा वेळोवेळी स्थानिक आमदारांकडे, खासदारांकडे, आता पालकमंत्र्यांकडे सुद्धा निधी आहे। कारण हा निधी मोठ्या प्रमाणात जर आला तर आपण बघताय तर ही संपूर्ण जी भिंत आहे, दरा दिसते, हिला जर संरक्षक भिंत जर नाही झाली तर भविष्यात ह्या पुढच्या घरांचं भवितव्य फार धोक्यात आहे। ही घरं राहतीलच असं सांगता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। पात्र जे आहे धरणातून पाणी खाली आमच्या नदीला येते भोवरा ठिकाणी। भोवरा हे यांचं नाव ह्या नदीचं पात्राचं। पहिली वरती शेती होती, 3-4 चोंडे ह्या डोहावानी वाहून ती नदी सपाट करून टाकलेली आहे चोंड्याची। लोकांची शेती नुकसान झालेली ते आहेच, परत तिथे ढो एक तयार झालेला आहे। ढो तयार होऊन ते पात्र तसं साठलेलं आहे। त्याच्यावर काय पुढे इरिगेशनला सांगूनसुद्धा इरिगेशन ह्याच्यावरती दुर्लक्ष करते। आता आम्हाला पालकमंत्री आमच्या आवडते भेटलेले उदय सामंत साहेबांकडे आम्ही आता वारंवार जाऊन आता आम्ही प्रत्यक्ष त्यांच्याकडे ऑफिसमध्ये जाऊन त्यांना हे निवेदन देणार आहोत आणि ते जरूर हे खोपीगावचं काम करतील। आणि तसं आम्ही मुख्यमंत्री साहेबांना प्रशासनाची काय अडचण आहे ते पण आम्ही सांगणार आहोत, जेणेकरून लोकवस्ती इथे आहे, 300 लोकवस्ती आहे, ती जर त्यांचा जीवितहानी जर झाली तर उद्या हे जबाबदार प्रशासन राहील। आणि जर हे मोठं येणारं पावसाळी पाऊस आणि हे पाणी ह्याच्यानी जर 1 वर्षापूर्वी गेलं तर पूर्ण घराला पाणी लागलं होतं। आणि ही जी भिंत आहे, ही भिंत आम्हाला कधी मंजूर करून देणार? ही आली होती का ती नव्हती आली हे पहिलं या गावकऱ्यांना सांगून द्यावं आणि ते सरकारमार्फत हे लवकरात काम करण्यात यावं, ही आमची खोपी गावाच्या ग्रामसमोर विनंती आहे। भारत में लोगों की समस्या क्या है? पहली समस्या है डिग्री लाखों में है लेकिन नौकरी हजारों की नहीं मिल रही है। बाप को, पिता को घर पे बिठा के आराम करने की उम्र में आप खुद घर में बैठे हो, पिता काम कर रहे हैं। इच्छाएं फरारी जैसी, सैलरी बैलगाड़ी जैसी। भारत में समस्या क्या है? सैलरी और जिंदगी दोनों कटते चले जा रही है। बिजनेस करने का पैशन है, पैसा नहीं है। स्केल करने में फेल हो रहे हैं, सप्लाई चेन बनाने के बजाय टूटती जा रही है। भारत में समस्या क्या है? भारत में समस्या है कि आपकी कंपनी का लोगो अब तक लोगों ने पहचाना ही नहीं। भारत में समस्या क्या है? हमारे यहाँ स्टूडेंट, हाउसवाइफ, प्रोफेशनल, हमारे यहाँ एंटरप्रेन्योर, मैन्युफैक्चरर, रिटेलर, होलसेलर, वो आगे बढ़ना चाहते हैं पर बढ़ाने के लिए कोई हाथ पकड़ने वाला नहीं। इसलिए आपके लिए लेकर के आऊँ कोई प्रॉब्लम्स का एक सोल्यूशन, छोटा सा वेबिनार। आज शाम को एक वेबिनार हो रहा है, वहां आ जाओ, आपकी प्रॉब्लम का सोल्यूशन दूंगा। सबको इनवाइट करने आया था, सबको ये रिमाइंड कराने आया था। आओगे कैसे? नीचे लिंक तो दिया ना, लिंक के बारे में नहीं बताऊंगा तो पहुंचोगे कैसे? लिंक 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 डिस्क्रिप्शन लिंक डिस्क्रिप्शन लिंक लिंक। हमारे साथ जुड़े रहने के लिए, आज शाम के वेबिनार को ज्वाइन करने के लिए आपका धन्यवाद।